मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाकडून सर्वेक्षण सुरू झालंय। हिंगोलीमध्ये लाख गावामध्ये 2 प्रगणकांचे नंबर ॲपमध्ये रजिस्टर नसल्यामुळे ओटीपी मिळत नाही। शिवाय ग्रामीण भागामध्ये इंटरनेट नसल्यानं सर्वेक्षणामध्ये तांत्रिक अडथळे निर्माण होतात। अनेक ठिकाणी सर्वेक्षणाचं काम खोळंबलंय। नांदेडमध्ये मराठा आरक्षणासाठी खुल्या प्रवर्गातल्या नागरिकांच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली। 31 जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण चालणार आहे आणि जवळपास 5.5 लाख कुटुंबांचं घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं जाणार आहे। यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत करण्यात येणाऱ्या मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातल्या नागरिकांच्या सर्वेक्षणाला लातूर जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली आहे आणि या मोहिमेत एकही कुटुंब वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाते आणि यासाठी 9,685 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। नाशिकच्या येवल्यामधील हजारो मराठा बांधव मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईकडे येतात आणि या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी हे बांधव मुंबईच्या दिशेने निघतात। अकोल्यात महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार शहरी भागातल्या मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण सुरू झालंय। 1650 शिक्षकांची त्यासाठी नेमणूक करण्यात आली। मात्र तांत्रिक अडचणींसह शिक्षकांच्या अनुपस्थितीमुळे सर्वेक्षणामध्ये अडचणी येत आहेत। मराठा आंदोलकांची एपीएमसी मध्ये राहण्याची सोय करण्यात येणार आहे। त्यामुळे 25 तारखेला मार्केट बंद असेल। 25 जानेवारीला मराठा आंदोलन आणि 26 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी असल्यानं 2 दिवस नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केट बंद असेल अशी माहिती एपीएमसी सचिवांनी दिली आहे। अहमदनगरमध्ये ओबीसी मेळावा नियोजन बैठक पार पडली। यामध्ये येत्या 3 फेब्रुवारीला ओबीसी महा एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ, प्रकाश शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह इतर नेतेही उपस्थित राहणार आहेत।